अरे बाबा, मी कितीची वाट पाहून राहिली. मी तर म्हटलं आज होता का तुम्ही. नाही रे बा. हा बाय आम्ही 2 दिवसापासून राहिलो. मागच्यानं हुकलं बाई. तो आईचं काही नाही. मला हरभऱ्याच्या फवाऱ्यासाठी मजूर भेटला. मग ते गडी भेटल्याच्यानं मग काही असं वाटलं फवारा मारून घ्या. मग ही पडते ना बा. म्हणून रे उशीर झाला. कशी आहेस बाई? हा, ते सासू नाही का घरी? पाहुणे सांगलं नाही का तू आम्ही येऊन राहिलो म्हणून? सांगितले ना, आहेत ना आई, मी मजेत आहे. आई अंदर असतील त्या. आई, आईन बाबा आहे. हा काय माय जळसक डोळ्या भारी नाही देत. टाई टाई करतच राहते. काय आता आले तर काय 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 आरतीचं ताट काढून बसा ना बाबा, बसा ना. हा हो हो बाई बसतो ना. बाई काय काय झालं? हे पाहुणे आहेत का घरी? पाहुणे जायला आहेत का? पाहुण्याला फोन लावा लागत होता बाई. सांगा लागत होता आम्ही आलो. हा आम्हाला वाटलं तो घरी असून हरी कशीन बापा. आनंदी आनंद अशीन. हा एवढं साजरं झालं जसं. बाई आपल्या घरी लय हरी काला. मोठी आईले तर लय झाला का व. नाही बाबा, मला घरी लय हरिकाला. मग काय तर लय हरिकाला येईल तर लय हरिकाला. मला की काळजी घेऊन राहिले, लयच काळजी करतात. आईली हरिकाला ते स्वभाव असतच आहे, तुला तर माहित आहे. जाऊ दे बस. बसा ना. आता का लोकांच्या घरी आले का? बसा बसा. उभेच काय हा बापा हा. बसा बसा बसा. तुमच्या पोरीचं घर हाय. आता का पहिल्या राहिलं. सुनेचे मायबाप आले, दारातून चालले गेले. आता तसं नाही ना बापा. काळ बदलला ना. सुनेच्या मायबाप आले तर निरा डोक्यावर वागवा लागते. सून असतं डोक्यावर आहे आमच्या. ले लाडात वागवतो आम्ही तुमच्या पोरी. जन्मापासून तुम्ही काही लाडशीन केला तेवढा आमच्या घरी लाड होऊन मला तुमच्या पोरीचा. इचारा नाही तर तिले मा देखत इचारा. हो, आई खूप लाड करत माझ्या. सांगत जाणं जर सकतो माय बापाले. ते तोंडा इकडे पाहून तर त्याला असं वाटून राहिले की जशी ते पोरगी लय सासूरवासात आहे का. लय सासूरवास आहे त्याच्या पोरीले असं वाटून राहिलं. नाही नाही इन बाई, तसं थोडी आहे. माय आम पोरी सुखात आहे. मग काय तर रागिनी सांगते ना आम्हाला. लय काळजी घेता तुम्ही तिची. चांगलं आहे ना तिचं. ते काही वाईट सांगत हो माय, कुईच नाही सांगत. वाईट नाहीच ना सांगे सर. तर काय सांगेन. तुम्हीच लय चांगला जीव लावता तिले, सांगते ना ते. हो सांगते. आणि म्हटलं इन बाई, पेढे आणले ना, तोंड गुड करा. द्या होते पेढे द्या. घ्या इन बाई, तोंड गोड करा. देव ऐकलं ना आपलं. देव पाम आहे बाई. आ देव पावला. देव घेऊन नाही पावला माय बाई. एवढा पैसा गेला मा पोराचा. थोडा पैसा नाही गेला मा पोराचा दवाखान्यात. किती खर्च झाला तुमच्या पोरीच्या पायी मा पोराचा. म्हणून तर भाड्याच्या घरात आला गुंड राहिलं. आता लोक तेवढ्या पैशात घर झालं असतं स्वतःच. एवढा आता पैसा लावला माय बाई आणि तुम्ही म्हणता देव पावला. हो आता खर्च तर लागलाच मारे, पण यश आलं ना. यश आलं ते महत्वाचं. देवाच्या इच्छा वगैरे थोडी होती माय काही. आपण किती प्रयत्न केले पण देवाचा आशीर्वादाशिवाय हाय काही. चीज झालं ना त्या विषयच. इन बाईले चार ना तो पेडा. इन बाईले चार. हो घ्या ना इन बाई. मी खात घेत नाही पेळा गिळा. हलकं फुलकं अशीन माय कुठचा. मी मलाही पेड्याशिवाय खात नाही कुठे. पाटील देतून मा पोरगा स्पेशल पेडा आणते मली. खा तुम्ही. कुठचा खात नाही मी. मला नाही पाहिजे. नाही बाई, साजरा आहे ना. केसर पेढा आहे ना. चांगला पेढा आहे बाई. आम्ही हलकं नाही आणत. राहू द्या राहू द्या. मी खातच नाही. मी खातच नाही कुठचा पेळा गिळा. पण पाहिलं ना पैशावाल्याच्या घरी दिल्या पोरी तर किती फायदा झाला. त्या बाकीच्या यायचं तर मला काही माहित नाही. आपण त्याच्या घरी गेलो का कधी आपल्याला मानापानानं लावलं. पण आमच्या घरची गोष्ट तर तुम्ही पाहतास ना. रागिनी आमच्या घरी आहे म्हणून बरं आहे. नाही इतके दिवस कोण वागवलं असतं इले. लोक तर फार कती हुन जिकडले तिकडे. तुमच्या घरी असती तुमची पोरगी. पण मोठ्या लोकाच्या घरी एवढा पैसा लावला. मग पोरानं पाण्यासारखा पैसा लावला म्हणलं तुमच्या पोरीले.
आता लोक मा पोराचं स्वतःचं घर झालं असतं. काल असं या भाड्याच्या घरात राहा लागलं असतं. तसंही काय म्हणा, मोठ्या लोकाची पोरगी केली असती तर तसंही झालं असतं. हा? पण काय करावं मा, आता फसलो ना म्हणतात. राग नका मानू, मी स्पष्ट बोलतो. मा हिऱ्यावानी पोरगा एखादा सासरा तर घर बांधून देत होता. अशी पोरगी वागून राहिला. 10 वर्ष लग्नाला झाले, पैसा लावलो घाण पोराची. लेकरू म्हणजे हे इकत घे ना, इकत. मग बसा बसा. काही आमच्या घरी काही सुनेच्या मायबापाले कोणी काही बोलत दिलत नाही मायबे. काय तर लोकांच्या घरी तर पाहिला मी, काही नसते सुनेच्या मायबापाले राजोटे. आमच्या घरी आहे का तुम्हाला कायची अडकाव? वाटलं तर या रा जेवा बसा, आम्ही काही म्हणतो का? आमच्या घरी नाहीच ना ते, मा स्वभावच नाही ना तसा. बसा रागिनी. बाबाले साजरा दुधाचा चहा करणं व इलायची टाकजो त्याच्यात. हो आई, बस आहे ती, जाय बस ती. बा बसा ना तुम्ही. हा हो रे बा, हो बस ना. बाई चहा नाही पाहिजे, चहा घी नाही पाहिजे. पाहुणेले फोन करणं, पाहुण्याची भेट घेतली की निघतो बाई आम्ही. हा चहा घी नको करू, राहू दे बस. पाहुणेले फोन लाव ना, सांग ना आलो म्हणून, भेट होते पाहुणीची, मग आम्ही निघतो बा. का बैरागिनी, हे त्या मागच्या घरापेक्षा मोठा आहे हो हे घर. स्वयंपाक खोली हे ते मोठी आहे, ते मागची भल्ली लहान होती का व? याच एरियात होतं की नाही ते? हो अतिच घेतो ना, आम्हाला गावही जवळ आहे आणि हे आहे यायचं दुकानही जवळ आहे, त्याच्यानं मग या एरियात पाहिलं हे मोठं आहे. का भाई याचं भाडं येईल अशी नाही? हो काय 8-10 हजार आहे तरी. आई हे योगिताचं चांगलं सगळं फोन लावता का तिले? सांगितलं का इथे? हो बाई सांगितलं तिले, चांगलं आहेच. हो बाई रागिनी, एवढं सारं हे झाल्यावरही ते साजरी बोलतच नाही ते बाई, नाही का आमच्या संग करते माया, आमच्या संग करे तशी तर कर म्हणा माया, आम्ही का घर राहिले तो. पण बाई तुला संग आता साजरी राहत असेल ना, पाहुणे साजरे राहत असतील ना तुला संग? हो आई, पाहुणे ते इतके चांगले राहतात, इतकी काळजी करतात नाही लय. हिच्या नको ना दिला गो, जाऊ दे, हे अशीच आहे. पाहुणे तर काल येईल चांगले बोलले, ते राहिले चालली होती कुठी तर पाहुणे बोलले चांगले, म्हणूनच तर जीवार येलाय. आणि त्यातल्या तास तुम्ही आले, मग अजूनच मग ते काय तिला कुठे मान मास्की आहे की घरी कोणी आलं आणि पेढा खात नाही ते बकासूर. पाय ना तुम्ही गेले नाही ना, गळे पेढे तेच खाते. हो का, जाऊ दे ना माय, तू काही नको करत जो, तू काळजी घे बाई. रागिनी, हा पाय काही झालं तर चालते पण जास्त वस्तू उचलायची नाही. धुणं दळदळ आपटत नको जात जो. बाई ते मशीन घ्यायचं होतं ते काय झालं, घेतलं का मग? काय म्हणस पण खराब झाली, काय चालू होतं तर माग सांगस. नाही चालून राहिली, तेच घेऊन आहे मशीन व बात घेतात हे. नाही मी आता आई असं मी जपतोच होत आले, मी तो ना, मग काय तर मला माहित आहे मी जपतो बापा. हो ना बाई, दवाखान्यात गेली ती, डॉक्टरनं सगळं चांगलं झालं ना? हा बाई सगळं चांगलं सांगितलं, गोळ्या लय दिल्या डॉक्टरनं, टाणीच्या बाटल्या दिल्या. हो घेत जाय बाई, घेत जाय. हो योगिताली दिल ना, हो घेत जाय बाई ती. नाही तर असं करतं का रागिने, चालतं का आमच्या संग? आपल्या घरी सुरुवातचे काही दिवस राह बाई, तर ती सुरुवातचे काही दिवस जपली नाही, मग बरं राहते. मग त्या 5व्या महिन्यात यायचोय का पोरी घरी, मग अजून 2-3 महिने घर राहायचो, अजून 7व्या-8व्या महिने चालली जाऊ घरी. हे पहिले आणि शेवटचे दिवस जप असतात बाई. पहिले दिवस लय महत्वाचे, ते नाजूक नाजूक राहते सारं काम. हे 2 महिने तर लय जपा लागते. हे बुवारी काय जपते व तुले, त्याच्या वेळेस चाल ना माय आपल्याच घरी. नाही नाही मी नाही येत. तर ती काय करू मी, राहू दे आता, इकडच्या डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे ना. लागे ती बाई काय घेतात ना आई, तुला नाही माहित, ते लय माहित जे घेऊन राहिले. जसं त्याला सांगितलं ना मी, तर लस त्याला सगळ्या घरी घाल. आई मला वाटतं कधी कधी की ते नाहीतच काय दुसरं कोणतरी एवढी काळजी घेतात आली.
अहो माल्यासाठी ती त्याच्या आईले बोल ना, म्हण तीर्थाले काय जातं तुला समजते का, हिची काळजी घ्या लागते असो तसो. आई माल्यासाठी नाही तर मग या बुडीसाठी किती त्रास सहन केला अशी मले माहित. जाऊ दे मुकिरे, आली माहिती अजून म्हणेन काय बोलता. हे काही घेतलं हो बाई, हे कथे हे लय साखरे व हे चहा साखरेचे डबे होय का होय माय कोणता होते डबे ना. हो 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 दाखव ना तू आले आईली एक 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 दाखव. आत्याईनं का आलेच पाहिलं, प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवत असतील ती. मोठ्या लोकांवरची गोष्ट न्यारीच. रागिनी चहा ठून आला ना तो, झाली तो बाबाची आता जवयाची भेट निघतीन ना मग ते घाई आहे ना. ते का राहणारे आहेत का, जेवण खंत घरूनच करून आले असेल ना बाई. हो हो आम्ही जेवण करून जेवण थांबतच नाही ना, म्हणजे टाइम नाही, त्याच्या बाबाला घाई आहे ना. भेटीले म्हणून आलो पोरीच्या, एवढी आनंदाची बातमी भेटली तर. माय दिवशी जेवून राहिल तो, पण त्या वावरातले काम शहराचं तुम्हाला तर माहित आहे, मजूर भेटला त्या दिवशी भर काम करून घ्यायला लागते. आता नाही तर घरी होत नाही ना रागिनीच्या बाबाच्या ना काही, नाही तर पहिले तरीच करत सगळं, पण आता होत नाही. त्याच्यानं मग आता गडी माणसं लावून करतात. बाबाले दगदग नको करू देत जाऊ, आता का त्याचं वय आलं का वावरात काम करायचं. नाही हो बाई, मग आता घरी बसून होत असते काय, पोटापुरतं तर कमावाच लागते. वावरात काम नाही करशील तर ते पीक कसं दिलं आपल्याला. मग काय हाय तर, 2 पैसे कमावले पोरीले काही दिल्या जाते, हौस असते बापाची. लेकीबाईत मन अटकते मायबापाचं, लेकीबाईले काही द्या वाटते, त्यासाठी कमवा लागते, हाय की नाही. आता तू आल्या आई बाबाले का लय बरं वाटत असेल कसं भाड्याच्या घरात येणं. भाड्याचं घरण खाली कर, हे का लय मोठेपणाची गोष्ट आहे का. त्याईले तर पटत नशीन. एका ठीनं पैसा देतीन ते तुले, एका वर्षीचं पीक देऊन देतीन आणि घर घ्यायला लावतीन, म्हणून तर मेहनत करतात वय बाबा, हाय ना बाई. आता लेकीबाईसाठी कोण मन दुखते. आई माले बाबा काय देणार आहेत, ते काय देते पैसे. मी का मागून राहिली काय, मी का माग का, ते नाही देत तो. सांगा पावाबाई तुमची पोरगी सांगा आता, म्या का म्हटलं द्या. मन सांगून राहिली मी, काही लोकांचं मन मोठं असते, पोरीसाठी लोक काही करतात. ओ माय बाई, लग्नातच देतात जवायाले, एवढा हिऱ्यावाने जवा सापडला तर. आणि काही मग निढंगे कामाची गोष्ट, पोरीच्या घरी आले की ताती जेवले की बसली की निघाले. बाकी पीक पाणी चांगलं आहे. हो साजरा आहे. औंदा हरभरा पेरला ना आता. हो त्याच्यात फवारा होता म्हणून ते 2 दिवस गेले. नाही तर बाईचा फोन आला की त्या रोजीच येऊन राहिलो आम्ही, पण ते फवाऱ्यानं जर मागं पुढे झालं. आता हरभरा आणला की नाही, तो फवाऱ्याच्या आंधीला आहे ना. हो फवाऱ्याच्या आंधीला मी आणला, मग जरसा सोकेला आहे. म्हणलं फवारा मारला की मग कसं आपण खात नाही काही दिवस. म्हटलं बाई घरी इकडे येणं ठरलेलं होतं, म्हटलं चला रागिनीले जरा वावरातला हरभरा न्याव, म्हणून तो सोकेल जसा त्याच्याच्यानं आहे ती जरा आंधील्या दिवशी आणला की समजा 2 झाले मी आणला. हो ना, नाही चालते काय. म्हणून तर म्हटलं माय हरभरा आणला पोरीले खायले का, हुईयाच भाज्याले आणला का एवढा वायला. 2 दिवस आधी तोडून ठेवेलाय नाही, म्हणून असा झाला भरटेल. याच्यापेक्षा तर मा पोरग कवळालाच इकत घेते 25 रुपये पावानं. मग काय तो तुमच्या पोरीला का ती खाल नाही काय. साजरं खाते ते माल. हो बाई, ते आधी तोडून आणला, फवारा असल्याच्या ना मी आधी तोडून आणला, म्हणून तसा आहे तो. पण चवलंय चांगली आहे. आता घरच्या मयातल्या वावरातला आहे ना, आमचं मईचं वावर आहे की नाही, त्या वावर हरभरा आहे यंदा, लय सुरू सरभर आहे. हा ना, असं का रे बाबू, काय म्हणे मग मालक, काय म्हणे गेलता तो त्याच्या इकडे, तर ठेवत का हे घर मग आपल्याला, काय कसं काय. रागिनीच्या बापाच्या देखत विषय काढतो ना, मला काही बदत नाही. रागिनीच्या बापाले म्हणतो ना असं. कायच आता तू या घर मालकाच्या अंगच गेलता ना सकू, काय ते आपल्यापेक्षा चांगला भाडे करू भेटला का, शिल्लक महिना देते का तो, मग आपल्याला काढून देते घरातून. सांग माय, आता तो जीवाच्या पोरीला घेऊन की जाव. आई नंतर बोलू, ते आताच बोल लागते का.
काय नाही, ते मालकाचा फोन आलता. ते त्याचे नातेवाईकच येऊन राहिले, तर त्याच्यानं मग त्याचं म्हणणं आहे जसं म्हणतात नातेवाईकच येऊन राहिलं, मग आपल्याला पाहा लागेल दुसरं. अरे हो का, असं मग दुसऱ्या इकडे पाहा लागेल नाही. पण सांगा, असं आहे ना, भाड्याचं घर म्हणजे का सोपं राहते का? सांगा आता, एवढं मोठं सामान न्या दो इकडे, पहिले तर घरच पा. आता हे बरं भेटलं होतं मोठाट, तुमची पोरगीच सुखात होती. हा हं. पण आता काय करा, लक्ष लागला ना रागिरीले, दवाखान्याचा खर्च लागला. तेवढ्यात तर म्हणलं आता घर झालं स्वतःच. पण रागिनीले खर्च लावला ना, फायद्याचाच झाला ना. हा तुम्ही म्हणसान कसं तर फायद्याचा नाही झाला. पण आता पैसा गेला ना हातचा निघून, एकलं पोरग कमावतं. हा काय करीन एक हातभार असता कोणाचा, काही मदत असती तर घर झालं मा पोराचं. आई, जेवणाचं पायनं जेवण करतील ना पाहुणे? नाही 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 म्हणतात ते. ते जे करून आले, मी आता तुला पहिले म्हणलं. ते बाई म्हणतात आम्ही जेवण करून आलो, घाई आहे म्हणतात ते तुला भेटीसाठी थांबले होती. थांबा ना बाबा, जेवण करून जा ना. आता पाहुणे आले, ते जेवायचेच राहिलायत. नाही नाही बाई, जेवणाचं नाही, जेवणानं लय होती बाई. मग तेवढ्या टाइमात आम्ही घरी जातो. सांगा बापा, पुरी नाही म्हणलं ना, असं वाटीन म्हणलंच नाही कोण. थांबा ना आता, जाणार जून पोरगी म्हणून गेली तो. पण आता सांगा, आता ते घरकांचं त्याचे सोयरे आणले होती राहिले, मला तर घर खाली करणेच आहे की नाही. साधा हे सामान घेऊन जा इकडे तिकडे, हे पागिपा द्यायचाच आहे म्हणा, हे नाही न्याय लागत आपल्याला, त्याच हे त्या भाड्यातच होतं याचं सगळं. पुन्हा भांडे कुंडे हे ते. तुमची दोजी पोरगी बाय बाई, तिच्याच्यानं तर घरातलं काम नाहीत होऊन राहिले, धुणं स्वयंपाक हे नाही होऊन राहिलं, तब्येतच नसते तिची बरोबर. तर आता किती कठीण, लयच कठीण आहे ना बाई. म्हणून म्हणतो खोलीचं का होईना, पण स्वतःचं घर असावं.